एक मधुमेह टाळण्यासाठी करवंदाच्या रसात चिमूटभर हळद मिसळून सकाळी प्या. यांनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे. 2. सांधेदुखी पासून आराम मिळवण्यासाठी मेथीदाणे, शेंगदाणे, गूळ, अहळीव आणि डिंक यांचे लाडू बनवून खा. 3. चेहऱ्यावरील टॅनिंग घालवण्यासाठी आठवड्यातून 2 वेळा बेसन पीठ, हळद, चंदन पावडर, मुलतानी माती, गुलाब जल यांचे मिश्रण करून 15 ते 20 मिनिटे ठेवा आणि मग चेहरा धुवा. याने टॅनिंग कमी होईल. 4. पोटाची उष्णता दूर करण्यासाठी सब्जा घ्यावा. याने पोटाला थंडावा मिळतो. 5. तुमच्या दातांना कीड लागण्यापासून वाचवायचे असेल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात थोडेसे काळे मीठ टाकून गुळण्या करा. 6. पाय दुखत असेल तर कोमट पाण्यात मीठ टाकून 20 मिनिटे पाय ठेवा. यांनी पाय दुखी थांबेल. 7. ज्या लोकांना मूळव्याधाची समस्या आहे त्यांनी बटाटे, मांसाहार खाणे टाळा. 8. चेहऱ्यावर ड्रायनेस आलेला असल्यास रात्री झोपताना खोबरेल तेलाने मालिश करा. 9. भोपळ्याच्या बियाचे सेवन केल्याने केस लांब आणि मजबूत होतात. 10. चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा करण्यासाठी हिरवी आणि पिवळी शिमला मिरची फायदेशीर आहे. 11. रोज दुधाचे सेवन केल्याने चेहऱ्यावर चमक येते आणि हाडे मजबूत होतात. 12. बीट खाल्यामुळे वजन नियंत्रणात राहते. 13. जेवण झाल्यानंतर लगेच झोपू नये. याने अन्नपचन नीट होत नाही. त्यासाठी आधी शतपावले करूनच झोपावे. 14. रोज दही खाणाऱ्या लोकांना कधीही इन्फेक्शन होत नाही. 15. लघवी करताना जळजळ होत असेल तर 1 ग्लास पाण्यात 1 चमचा सब्जा भिजत घालावा आणि तो सब्जा 15 मिनिटांनी प्या. याने लघवीची जळजळ थांबते. 16. ज्यांच्या चेहऱ्यावर पिंपल्स आहेत किंवा कांजण्या आलेल्या आहेत त्यांनी कडुलिंबाच्या पाण्याने अंघोळ करावी. 17. रोज काळ्या मनुका खाणाऱ्या व्यक्तीला कोणताही आजार होत नाही. 18. रोज रात्री जेवणानंतर बडीशेप आणि भाजून घेतलेल्या ओव्याचे सेवन करा. याने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होणार नाही. 19. रोज रात्री झोपण्यापूर्वी कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याची त्वचा सुधारते. 20. रोज सकाळी कोथिंबीर आणि पुदिनाच्या पानांचे सेवन केल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. 21. केसांची लांबी वाढवण्यासाठी आवळा पावडर खोबरेल तेलात मिसळून केसांच्या मुळांना मसाज केल्याने केसांची लांबी दुपटीने वाढते. 22. पेरूचे सेवन केल्याने पोट साफ राहते. 23. दररोज तुळशीची पाने खाल्ल्याने सर्दी खोकला सारखे आजार होत नाहीत. 24. दातदुखी होत असेल तर दाताखाली लवंग ठेवा. याने दात दुखायचे लगेच थांबतील. 25. हाडे मजबूत करण्यासाठी 1 ते 2 उकडलेले अंडे खावी आणि जे अंडी खात नाहीत त्यांनी पांढरे तीळ खावे. यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आढळते. 26. नारळाचे सेवन केल्याने व्यक्तीतील कमजोरी आणि आळस दूर होतो. 27. उसाचा रस पिल्याने पचनशक्ती सुधारते. 28. कच्चा लसूण खाल्ल्याने हृदय मजबूत होते. 29. कोरफडमध्ये हळद मिसळून चेहऱ्यावर लावल्याने डाग नाहीसे होतील. 30. ब्लॅक टी बनवताना म्हणजेच कोरा चहा बनवताना चहामध्ये खायच्या लिंबाची 1-2 पाने चहामध्ये टाका. चहा स्वादिष्ट बनतो. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या एकवीर किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.